पुन्हा एकदा नमस्कार. आज मी आपल्याला जे दाखवणार आहे ते म्हणजे भूतान सारखा देश, जो आपला शेजारी देश, पण अतिशय समृद्ध, सगळ्या परीने समृद्ध देश. आणि या देशाबद्दल मी तुम्हाला स्लाइड शो प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी प्रयत्न करणार आहे दाखवण्याचा. तर आपल्या अगदी अगदी बाजूला असलेला देश, पण एवढा सुंदर आणि एवढा परिपूर्ण असा देश आहे. खरं तर भूतान सारख्या बरीच ठिकाणं आपल्याकडे, म्हणजे निसर्गरम्य बरीच ठिकाणं आपल्याकडे भारतात आहेत. पण एक देश म्हणून जे वेगळेपण आहे भूतानचं, ते मी तुम्हाला आज दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत आपल्या आजच्या सेशनमध्ये. जवळजवळ मला वाटते 20 दिवसानंतर एक वेगळा विषय घेऊन, म्हणजे याच्या आधी आपण एक स्पिती व्हॅलीवर, आपण किन्नौर स्पिती व्हॅलीवर बोललो होतो. त्याच्यानंतर आपण एखाद्या डेस्टिनेशनवर बोलतोय. त्याच्यामध्ये आपण बरेच खूप इंटरेस्टिंग असे डेस्टिनेशन्स आपण कव्हर केले, बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या, डेस्टिनेशन नाही. तर आज आपण भूतानवर बोलणार आहोत. तर सुरुवात करूया आपण भूतानच्या या आपल्या प्रवासाला. एक मिनिट. एक मिनिट, काही टेक्निकल गोष्टी असल्यामुळे मला स्लाइडचं प्रेझेंटेशन. ओके. नमस्कार. ऑन द रूफ टॉप ऑफ द वर्ल्ड असं म्हणतात त्याला, अँड ऍट द फूट ऑफ द हिमालयाज म्हणतात या भूतानला. ताशी दिले, आपण जसे नमस्कार म्हणतो तसे इथे ताशी दिले किंवा खुजुंग लोपाक, खुजुंग पोला असं म्हटलं जातं. तर जसं आपण नमस्कार म्हणतो, लडाखमध्ये झिरे म्हणतात, केनियामध्ये करिबू म्हणतात, तसंच इथे ताशी दिले किंवा खुजुंग पोला म्हणतात. भूतान कुठे आहे एक्झॅक्टली? भूतानचं लोकेशन तुम्हाला जर याच्यामध्ये पाहिलं तर एका बाजूला भारत, वरती खाली वर चायना, एका साईडला नेपाळ, एका साईडला बांगलादेश, अशा चारी बाजूने एक असा हा चारी देशांच्या मध्ये हा देश वसलेला आहे. त्याच्यात तुम्हाला आणखीन क्लिअर कळेल. एका बाजूला म्यानमार, बांगलादेश, भारत, नेपाळ आणि वर चायना. त्या सगळ्या देशांमध्ये आज एवढे प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्याच बाबतीत सगळे प्रॉब्लेम्स आहेत. पण हा भूतान हा देश एकमेव देश, जगामधले काही असे देश असतील, जे 5-6 देश असतील मे बी, किंवा 10 देश असतील, की ज्यांना जे खऱ्या अर्थाने सुखी आहेत. आणि भूतानची ओळखच अशी आहे की सुखी माणसांचा देश. आणि म्हणूनच आपण भूतानला जायलाच हवं एकदा तरी.
हा आहे भूतानचा नकाशा. आपण जिल्हे म्हणू शकतो तसे यांचे प्रोव्हिन्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्याप्रमाणे विभागलेला आहे. त्यामुळे 3 भागामध्ये विभागलेला आहे. एक आहे सेंट्रल भूतान, ईस्टर्न भूतान आणि वेस्टर्न भूतान. अशा 3 पार्ट मध्ये हा विभागला आहे. आणि आपण जनरली जे टूर करतो त्या वेस्टर्न भूतानमध्ये करतो. ईस्टर्न भूतान हा प्रकार थोडासा आणखीन ऑफबीट आहे. सेंट्रल भूतानमध्ये आपल्याला काही बर्ड वॉचिंग टूर्स आहेत किंवा थोडं ऑफबीट डेस्टिनेशन आपण जे म्हणतो त्या म्हणू शकतो. तर अशा तीन भागांमध्ये हा देश भारतीय आपण कसे जाऊ शकतो या देशामध्ये. आपल्याकडे आयदर पासपोर्टवरती आपण जाऊ शकतो किंवा वोटर आयडी कार्डवर जाऊ शकतो. पासपोर्टवर गेला तर तुमचं काम इझी होतं. वोटर आयडी कार्डवर तुम्हाला थोडा जास्त वेळ लागतो, प्रोसिजर्स करायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे हल्ली ऑनलाईन सुद्धा काही गोष्टी करून आपल्याला पासपोर्टवर आपण जाऊन एंट्री करू शकतो. आपण प्रवास 2 पद्धतीने आपल्याला करता येतो. एक विमानाने डायरेक्ट आपण पारोमध्ये उतरू शकतो किंवा बाय रोड आपण बागडोगरा मार्गे आपण किंवा जलपाईगुडीहून आपण ट्रेनने असं आपण 3 मार्गे प्रवास करता येतो. म्हणजे जलपाईगुडी पर्यंत येऊन तुम्हाला ट्रेनने तुम्ही येऊ शकता, बागडोगरावरून विमानाने येऊ शकता आणि जर डायरेक्ट तुम्हाला पारोमध्ये उतरायचं असेल तर मात्र दिल्ली, कलकत्ता, बागडोगरा अशा 3 ठिकाणाहून विमानं निघतात आणि ती फक्त ट्रू केअरची असतात किंवा भूतान एअरवेज. आपल्या इंडियन कुठल्याही एअरलाइन्सला किंवा कुठल्याही अदर दॅन त्यांच्या नॅशनल एअरवेज सोडून कुणाला त्यांनी अलाव केलेलं नाहीये. फक्त थायलंडच्या थाय एअरवेजला फक्त अलाव केलेलं आहे कारण त्यांचे एक वेगळं नातं आहे थायलंड आणि भूतानचं. धार्मिक दृष्ट्या असेल कदाचित, पण त्यांनी फक्त थाय एअरवेजला अलाव केलं. अदर दॅन थाय एअरवेज कुठलीही जगातली कुठलीही एअरलाईन पारोमध्ये उतरत नाही. बाय रोड आपण आलो तर फुचोलिंग वरून आपण एंट्री करू शकतो. वेस्ट भूतान मधून, सेंट्रल भूतान मधून आपण एक गेलेपू म्हणून आहे आणि सामद्रुप जोंकर म्हणून ईस्ट भूतान मधून. आपण या 2 बाय रोड यायचं असेल तर फुचोलिंग वरून येणं सगळ्यात बेस्ट. कारण या दोन्ही ठिकाणी तुम्हाला सहज एंट्री मिळत नाही. तुम्हाला काही खास कारण असेल तरच तुम्हाला एंट्री मिळते आणि टुरिस्टना या रूटवरून एंट्री तशी मिळत नाही काही वेगळं कारण नसेल तर. त्यामुळे सगळ्यांना सोपं जे आहे ते म्हणजे फुंचोलिंग. बागडोगरावरून उतरलो की आपण एक 4 तासामध्ये आपण या फुंचोलिंग मध्ये आपण एंट्री करू शकतो. सामद्रुप जोंकर वरून आपण गेलो तर तिथून आपल्याला हे जवळ आहे, गुवाहाटी जवळ आहे. गुवाहाटी साधारण 4-4.5 तासावर. व्हाय भूतान. आपण आता भूतान बद्दल आपण बोलूया. का भूतानला जायला पाहिजे? ही एक कंट्री आहे, ही कम्प्लीट कंट्री ही माउंटन्स मध्ये पूर्ण कंट्री. म्हणजे जेव्हा तुम्ही आपण त्या एंट्री गेट मधून आत शिरतो त्या मोमेंट पासून आपण जो क्लाइंब करायला सुरुवात करतो ते अप टू पारवन थिम्पू पर्यंत आपण कंटिन्युअसली क्लाइंब करत असतो एका माउंटन्स मध्ये. म्हणजे एका माउंटन मधून दुसऱ्या माउंटन मध्ये, दुसऱ्या माउंटन मधून तिसऱ्या माउंटन मध्ये. आणि यांची जी राजधानी आहे थिम्पू, त्या थिम्पू राजधानीमध्ये सपाट जागा प्रॉपर नसल्यामुळे त्यांना एअरपोर्ट सुद्धा त्यांना पारोमध्ये करावं लागेल. पारोमध्ये त्यातल्या त्यात एक छोटीशी लँड आहे जिथे त्यांना एअरपोर्ट करता आलंय. तर असा एक वेगळेपण असलेला हा देश आहे. कार्बन निगेटिव्ह असलेली एकमेव देश. त्याच्यामध्ये 72% लँड ही याच्यामध्ये फॉरेस्ट आहे आणि इथे पर्यावरणाला खूप महत्व दिलं जातं. आत्ताच्या नवीन 5व्या राजाच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला 1 लाख झाडं लावली गेली होती. म्हणजे विचार करा की ऑलरेडी 72% फॉरेस्ट आहे, त्याच्यानंतर सुद्धा 1 लाख झाडं लावली गेली. त्यामुळे बायोडायव्हर्सिटीसाठी ह्या देशामध्ये खूप कार्बन निगेटिव्ह कार्बन चांगला हे असलेले खूप देश आहेत. पण कार्बन निगेटिव्ह असलेले देश, न्यूट्रल असलेले खूप देश आहेत. पण निगेटिव्ह असलेला हा
साधारण जगातले काही देश आहेत त्याच्यामधला हा देश आहे. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस मोजला जातो. ग्रॉस नॅशनल प्रोडक्टच्या ऐवजी जीडीपीच्या ऐवजी ग्रॉस नॅशनल हॅपीनेस मोजला जातो, कारण इथल्या लोकांचं जे आनंदी असणं हाच सगळ्यात महत्वाचा भाग असं समजलं जातं. किंग आता जरी नसला तरी सुद्धा जी काय डेमोक्रेसी आहे ती डेमोक्रेसी किंगच्या अंडरच काम करते आणि राजाला खूप मोठं मान आहे या देशामध्ये. वाईल्ड लाईफ साठी कॉरिडॉर बनवले ते मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये पण दाखवेन. एकमेव पारवा एअरपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये फक्त 8 पायलट असं म्हटलं जातं की फक्त 8 पायलट आहेत जे ह्या पॅरोच्या एअरपोर्टवरती लँड करू शकतात. त्यांच्याकडे एवढं डेंजरस त्याला समजलं जातं टेक ऑफ आणि लँडिंग. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक जे पीक आहे गांखर म्हणून, हे एकमेव पीक असं आहे की जे अजूनपर्यंत अनक्लाइम्ड राहिलं, त्याला कोणी क्लाइम अजून करू शकलं नाही. तर असं खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मी सांगेन. आणखीन काही महत्वाच्या गोष्टी आहेत यामध्ये. इट वॉज आयसोलेटेड फ्रॉम द वर्ल्ड अंटिल 1970. म्हणजे 1970 पर्यंत हा देश कम्प्लिटली आयसोलेटेड होता जगापासून. कोणाच्याही कशामध्येही नव्हता. कंट्री ही कधीही कोणी त्याच्यावर राज्य नाही केलंय. हा देश असा आहे की याच्यावर कुठल्याही देशाने राज्य नाही केलं, कुठल्याही बाहेरच्या लोकांनी येऊन राज्य केलेलं नाही. त्याच्यानंतर टीव्ही या देशामध्ये इंट्रोड्यूस झाला 1999 मध्ये. टेलिव्हिजन सारखी गोष्ट 1999 मध्ये झाला. अख्ख्या देशामध्ये एकही ट्रॅफिक सिग्नल नाहीये. स्मोकिंग आणि टोबॅको कम्प्लिटली बॅन आहे. प्लास्टिक कम्प्लिटली बॅन आहे. चिलीज इथे सीझनिंग व्हेजिटेबल म्हणून चिलीजचा वापर केला जातो. आपल्याकडे आपण फक्त काही ठराविक गोष्टींसाठी तिखट करण्यासाठी वापरला जातो, पण इथे चिलीज ह्या भाजी म्हणून वापरली जाते. त्याच्यानंतर ट्रॅडिशनल ड्रेस वेअर करणे ही स्कूल, कॉलेज, गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये कंपल्शन आहे आणि लोक आनंदाने ते करतात. सगळ्या बिल्डिंग ज्या आहेत त्या सगळ्या ट्रॅडिशनल स्टाईल मध्ये बनलेल्या असतात. तुमच्याकडे खूप पैसे आहेत म्हणून तुम्ही हवी तशी तुमच्या स्टाईलनी बनवू नाही शकत. तुम्हाला त्या ट्रॅडिशनल स्टाईल मध्येच बनवावे लागते. ते कलर्स तेच वापरावे लागतात. एज्युकेशन आणि हेल्थ केअर कम्प्लिटली फ्री आहे या देशामध्ये. तुम्ही भूतानीच घरामध्ये जर पाहुणे म्हणून गेला तर पहिल्यांदा जेव्हा जाता तेव्हा जेवण किंवा जे काही तुम्हाला दिलं जातं ते रिफ्यूज करणे ही त्यांची परंपरा आहे. म्हणजे तुम्ही सेकंड टाइम थर्ड टाइम गेल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, पण फर्स्ट टाइम रिफ्यूज करणे ही परंपरा आहे. पूर्ण देशामध्ये बायकांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळेच आणि बायको लग्न झाल्यानंतर नवरा बायकोकडे येतो, बायको नवऱ्याकडे जात नाही आणि पॉलिगमी अलाउड आहे भूतानमध्ये. तर असं खूप आगळ्या वेगळ्या गोष्टी भूतानमध्ये आपल्याला बघायला मिळतात. कॅपिटल थिम्पू. टोटल पॉप्युलेशन साधारण 7.5 लाख 2018 प्रमाणे आणि काय फार वाढ झालेली नाही याच्यामध्ये. 75 ते 80% बुद्धिझम आहे या देशामध्ये. 20 ते 22% हिंदू आणि 3% अदर. वेदर ऑलवेज थंड असतं इथे. आयदर थंड किंवा अतिथंड. याच्यामध्ये गरम हा प्रकार म्हणजे उन्हाळा हा प्रकार नाहीच आहे इथे. पॉलिटिकल जी सिच्युएशन आहे ती भूतानमध्ये कॉन्स्टिट्युशनल मोनार्की आहे. जरी कॉन्स्टिट्यूशन असली तरी सुद्धा राजाला खूप महत्व आहे आणि आत्ताचा जो राजा जिग्मे केसर नामग्याल वांगचुक हा जो 5वा राजा आहे तो वयाच्या जस्ट 24 का 25 वर्ष असताना राजा झालाय. आणि सार्क नॅशनल कंट्रीज आहेत त्यांना आतापर्यंत एंट्री फी नव्हती. त्यांना फ्री होतं, फ्री ऑफ कॉस्ट एंट्री मिळायची आणि अदर दॅन सार्क नॅशनल कंट्रीजना $200 पर डे पर हेड खर्च करावे लागत होते. पण आता भूतान गव्हर्नमेंटने आता काही दिवसांपूर्वी रूल केलाय की साधारण दिवसाला $1250 पर हेड प्रमाणे इंडियन लोकांना किंवा सार्क नॅशनल कंट्रीजच्या लोकांना पे करायला लागणार आहे ऍज अ विजा फी म्हणून. हा आहे नॅशनल फ्लॅग भूतानचा. खूप सुंदर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल ड्रॅगन आणि 2 कलर्स वापरले त्याच्यामध्ये. तर असा भूतानचा नॅशनल फ्लॅग.
हा आहे आता 5वा राजा आणि त्याची बायको, हे दोघेही भारतात शिकलेले आहेत, त्यांचं उच्च शिक्षण सगळं भारतात झालंय. आणि राजाची म्हणजे आपल्याकडे वयाच्या 80-85 वर्षी सुद्धा आपल्याकडचे पॉलिटिकल लीडर्स हे रिटायर होत नाहीत. पण इथे यांनी एक स्वतःचा नियम तयार केला होता राजाने, की वयाच्या 60 नंतर राजाने आपल्या नवीन जनरेशनला हँडओव्हर करायचं. पण आत्ताचा मागचा जो राजा होता, चौथा राजा, त्यांनी वयाच्या 52व्या वर्षी म्हणजे ऍट द एज ऑफ 52 ही लेफ्ट एव्हरीथिंग, आणि त्यांनी ह्या नवीन राजाला म्हणजे त्याचं कोरोनेशन केलं, आणि आता हा राजा सगळं हँडल करतोय. राजाबद्दल जर अजून एक गोष्ट सांगायची झाली तर राजाला प्रचंड मान आहे, म्हणजे पूर्ण राजा आणि त्याच्या फॅमिलीला प्रचंड मान आहे. म्हणजे तुम्ही जर कुठल्याही घरामध्ये, ऑफिसमध्ये किंवा लोकांच्या हॉटेलमध्ये जा किंवा गाडीच्या डॅशबोर्डवर तुम्हाला एका बाजूला गौतम बुद्धाचा तुम्हाला फोटो दिसेल आणि एका बाजूला राजाचा फोटो दिसेल. तर एवढा मान राजाला मिळतो. आणि ज्या वेळेला या राजाने डिक्लेअर केलं की आपल्याला आता राजेशाहीमधून आपल्याला कन्वर्ट करायचंय लोकशाहीमध्ये, तर त्यावेळेला लोकांनी मूक आंदोलन केलं. म्हणजे असा असलेला सुद्धा एकमेव देश आहे की लोकांनी आंदोलन केलं, राजेशाही काढून लोकशाही आणतायत म्हणून. अनेक देशांमध्ये लोकशाही आणण्यासाठी आंदोलनं झाली, मोठी आंदोलनं झाली. तर इथे शेवटी राजाने सांगितलं की आपल्याला जर जगाबरोबर राहायचं असेल तर आपण लोकशाही आणायला पाहिजे, आणि म्हणून लोकशाही आणली. पण कम्प्लिटली कंट्रोल राजाचा असतो आणि तो वन वे कंट्रोल नसतो. इथे प्रत्येक राजा बरोबर म्हणजे इथे इथलं धर्म आणि राजकारण हे एका प्लॅटफॉर्मवर चालतं. त्यामुळे कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर त्यांचे जे धर्मगुरू असतात त्यांना सुद्धा विचारात घेतलं जातं, आणि त्यानंतर जे काही नवीन गोष्टी अंमलात आणायच्या त्या आणल्या जातात. तर अशा वेगळ्या पद्धतीचं एक कल्चर आहे इथे. यांचा नॅशनल अॅनिमल आहे टकी. तुम्हाला पुढे फोटो दाखवतो त्याचे वेगळे. नॅशनल बर्ड आहे रावेन, कावळ्यासारखा दिसणारा पक्षी, पण त्याच्यावरती काही ठिपके असतात अंगावरती. नॅशनल फ्लॉवर आहे ब्ल्यू पॉपी. हे ब्ल्यू पॉपी आणि नॅशनल स्पोर्ट आहे आर्चरी. बेस्ट टाइम टू विजिट हा पण बऱ्याच लोक विचारतात की कुठला बेस्ट टाइम आहे. तर ऍक्च्युली भूतान हा देश असा आहे की तुम्ही 12 महिने या देशामध्ये जाऊ शकता. 12 महिन्यामध्ये तुम्हाला जर बेस्ट टाइम जर म्हणाल, त्यातल्या त्यात सुद्धा बेस्ट टाइम म्हणाल तर साधारण मार्च टू जून हा सगळ्यात बेस्ट टाइम असतो. कारण याच्यामध्ये फ्लॉवरिंग होणं किंवा फ्लोरा अँड फौना जो प्रकार आहे तो सगळं आपल्याला या सीझन मध्ये बघायला मिळतो. आणि बाकीच्या वेळेला पाऊस असतो. त्याच्यानंतर विंटरमध्ये बर्फ पडतो, पण बर्फ जरी पडला तरी तो एवढ्या मोठ्या प्रमाणात नसतो की जेणेकरून पूर्ण जनजीवन ठप्प होईल. कारण अल्टिट्यूड जे पाहिजे तुम्ही जिथे लोक राहतात ती साधारण 6,000 ते 8,000 फुटावर राहतात लोक. त्यामुळे तिथे बर्फामुळे त्यांचं जनजीवन ठप्प होत नाही. काही ठराविक ठिकाणी काही पासेस आहेत, त्या पासेसमध्ये कदाचित ब्लॉक होऊ शकतो, पण त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे अडकून पडत नाही. आणि त्यामुळे 12 महिने तुम्ही इथे या देशामध्ये तुम्ही जाऊ शकता. देन तर असा हा म्हणजे बारमाही देश म्हणता येईल.
त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थाने प्रवास सुरू करतो. बागडोगरा एअरपोर्ट वरून समजा आपण प्रवास केला तर पुंचोलिंगला साधारण 160 किलोमीटरचा प्रवास आहे. 4-4.5 तास लागतात डिपेंड अपॉन ट्रॅफिक. आपण जेव्हा एंट्री करतो इंडियामधून जयगाव म्हणून, इंडियाचं जयगाव म्हणून गाव आहे आणि त्याच्यानंतर पुढे पुंचोलिंग आहे. तर तुम्ही डोळे झाकून जरी तुम्हाला उभं केलं तर भारताची बाजू कोणती आणि भूतानची बाजू कोणती ही तुम्ही अगदी डोळे झाकून सांगू शकाल. कारण अगदी नजरेच्या टप्प्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की भारताची जयगाव बाजू अतिशय अस्वच्छ, अतिशय शॅबी आणि पुंचोलिंग बाजू एकदम स्वच्छ आणि छान नीटनेटकं सगळं, गाड्या सुद्धा अगदी पार्किंग केलेल्या प्रॉपर त्या ब्लॉक मध्येच असतात वगैरे. तर एकंदरच सगळं असं नीटनेटकं असतं. तर म्हणजे खरंच असं गंमत जेव्हा आम्ही गेलोय या प्रवासाला लोकांना घेऊन, त्या प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर आमच्या सोबतची लोक सुद्धा म्हणतात की आपण ही लोक, आपली भारतीय लोक समोरच्या बाजूला डोळ्याने दिसताय समोर, तर अशा ठिकाणच्या स्वच्छते आणि इतर सगळ्या गोष्टींची अनुकरण का नाही करत? आपण अनुकरण करणारेच आहोत, तर हे चांगलं अनुकरण का करत नाही आपण? तर हा प्रश्न म्हणजे त्याचं उत्तर अजून तरी सापडलेलं नाहीये. पण ते दिसायला फार वाईट दिसतं एकंदरच. पुंचोलिंग टू थिम्पू नंतर आपला जो प्रवास असतो, साधारण पुंचोलिंग टू थिम्पू हा प्रवास आहे. 150 किलोमीटरचा प्रवास आहे हा. आणि साधारण 4 ते 6 तास लागतात. कधी कधी थोडा वेळ जास्त लागू शकतो, कारण अख्खा रूट एवढा सिनिक आहे आणि पूर्ण गर्द झाडीतून जंगलातून हा रस्ता असल्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी चहासाठी थांबतो, बऱ्याच ठिकाणी आपण टॉयलेट हॉल्ट्स म्हणून घेतो, जेवणाचा हॉल्ट घेतो. तर हे करत करत आपल्याला वेळ लागतो. इथे गंमत सांगायची गोष्ट की आपण आपल्या मी मगाशी म्हटलं की चहासाठी थांबणं, पण इथे चहा मिळवणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपल्याकडे तर प्रत्येक काही अंतरावरती ढाबे असतात, त्या ढाब्यांवरती चहापासून सगळ्या गोष्टी मिळतात. इथे मात्र चहाच्या टपऱ्या, चहाचे ढाबे हे नाहीच आहेत. हा, तुम्हाला जर कोणाला दारू प्यायची असेल तर तुम्हाला अगदी सहज मिळेल. म्हणजे प्रत्येक टप्प्याटप्प्यावर तुम्हाला तिथे दुकानांमध्ये तुम्हाला ते मिळते, कारण ते फ्री आहे तिथे. म्हणजे फ्री म्हणजे तुम्ही इझिली घेऊ शकता. म्हणजे गादी असते तशा प्रकारच्या याच्यावर मिळतं, पण चहा मात्र मिळत नाही. त्यामुळे चहा पिणाऱ्या लोकांसाठी थोडीशी गैरसोय होते. पण आम्ही काही ठराविक गोष्टी शोधून काढल्या जिथे ठिकाणं जिथे आम्हाला चहा पिता येतो, चांगला चहा पिता येतो. वेस्ट भूतान मग अशी म्हटलं त्याप्रमाणे 3 पार्ट आहेत. वेस्ट भूतान, सेंट्रल भूतान आणि ईस्टर्न भूतान. तर आपला हा जो भाग आहे, हा वेस्ट भूतान मध्ये आपण मॅक्सिमम गोष्टी बघतो. तर त्याच्यामध्ये ह्या रूट मध्ये तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भरपूर झाडं आहेत, भरपूर माउंटन्स आहेत. त्यामुळे ह्या देशाला नॅचरली खूप चांगलं पाणी साठवण्यासाठी एक चांगली वातावरण मिळालंय. आणि त्यामुळेच इथे सगळ्यात जास्त जर यांचं प्रोडक्शन किंवा यांचं जर ऑक्युपेशन, देशाचं ऑक्युपेशन म्हणाल तर ते म्हणजे वीज निर्मिती. आणि सगळ्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. आणि साधारण ईस्ट बेंगॉल आणि तो जो भाग आहे इकडचा, त्याच्यामध्ये साधारण एक 30% इलेक्ट्रिसिटी ही भूतानमधून आपल्याला मिळते. आणि त्याच्या बदल्यामध्ये बार्टर सिस्टम मध्ये इंडिया त्यांच्यासाठी बऱ्याच गोष्टी करते. तर त्याच्यामधला हा रस्त्यामध्ये दिसत नाही हा डायरेक्ट, पण तुम्हाला याचा रूट दिसू शकतो, चुखा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट. आणि हा तुम्हाला असे अनेक प्रोजेक्ट भूतानमध्ये आहेत आणि त्याच्यावरच त्यांचं मुख्य त्यांचं ऑक्युपेशन आहे म्हणायला हरकत. आपण जसे प्रवास करतो आणि साधारण 5-1 तासाने जेव्हा आपण थिम्पू मध्ये पोहोचतो,
तेही थिम्पूचं हे शहर हे सगळ्यात डेन्स शहर असलेलं एकमेव शहर आहे हे थिम्पू. आणि याच्यानंतर जी शहर आहे ती एवढी छोटी आहेत की तुम्हाला त्याला शहर कसं म्हणायचं हा प्रश्न पडतो. पण थिम्पू त्यांच्या सगळ्याच म्हणजे संपूर्ण देशाचं हेडक्वार्टर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकत्र तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी जी काय दिसते की जवळजवळ 1/3 पॉप्युलेशन थिम्पूमध्ये राहतं. पण तरी सुद्धा त्यांनी खूप छान रस्ते मोठे वाईड बनवलेले आहेत. एवढं तर असून सुद्धा इथे एकही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एकही सिग्नल नाहीये. इथे काही ठराविक जे 4 रस्ते आहेत तिथे असा हा समोर तुम्हाला जो बूथ दिसतोय त्या बूथ मध्ये एक पोलीस उभा असतो गर्दीच्या वेळेला आणि तो फक्त हात दाखवून गाड्या थांबवण्याचं काम करतो. तर तेवढंच काय ते सिग्नल म्हणताय ते पण माणूस एक करतो, पोलीस करतो. आणि गंमत सांगायची म्हणजे जेव्हा पोलीस हात दाखवतो तेव्हा गाडी तर उभी राहतेच, पण त्याच्या मागोमाग जो येणारा जो बाईकवाला असेल एखादा, तो बाईकवाला सुद्धा त्या गाडीच्या मागे येतो. तो झिगझॅग करत त्या गाडीच्या पुढे येऊन उभा राहत नाही. आणि ही खूप युनिक गोष्ट आम्ही स्वतः कित्येक वेळा पाहिली आहे. म्हणजे किती शिस्त त्यांच्या अंगात भिनली आहे ती. आता या फोटोत तुम्हाला दिसत असेल रस्ता आहे हा साधा. पण आणखीन एक गोष्ट ज्याच्यासाठी आपण भूतान बघायला हवं ते म्हणजे क्लीनलीनेस. तुम्हाला कुठेही तुम्ही जा आज त्यांच्याकडे जवळ-जवळ 90% लोकं पान खातात. पण तुम्हाला पिचकाऱ्या दिसणार नाहीत तुम्हाला कुठेच. कारण त्यांनी त्यांची शिस्त आणि स्वच्छता ही त्यांच्या अंगात भिनलेली आहे. आणि त्यामुळेच रस्त्यांपासून प्रत्येक गोष्ट खूप स्वच्छ असते. जर कोणी कचरा केलाच तर ते टुरिस्टच करतात आणि ते टुरिस्टना आम्ही अनेक वेळा सगळ्यांना समजावून सुद्धा काही वेळा टुरिस्ट तो कचरा करतात. पण आपण ते करायला नाही पाहिजे. आणि बरीचशी लोकं पाळतात. मॅक्सिमम लोकं नक्कीच पाळतात हे सगळं. आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं. ऑलवेज कुठलीही गोष्ट छान स्वच्छ असेल तर आपल्याला त्यातून आनंद मिळतो. तर हे तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल स्वच्छता आणि शिस्त. आता आपण बघू काय काय बघायला आपल्याला आपण मी काय ऑफर करतं भूतान. आपण आता जी बघताय इथे मेमोरियल चॉर्टन आहे. तिसऱ्या राजाचं मेमोरियल चॉर्टन थिम्पूमध्ये आहे. आणि इथे एक छोटंसं मंदिर आहे खरं तर. आणि त्याला चॉर्टन म्हटलं तरी सुद्धा मनुष्याचं स्वरूप आलेलं असतं त्याला. आणि खूप सुंदर जागा आहे आणि शहराच्या मधोमध असलेलं हे चॉर्टन खूप छान म्हणजे पहिला म्हणता येईल आपल्याला की फर्स्ट व्ह्यू पॉइंट असतो तो आपल्या प्रवासाचा भूतानमध्ये एंट्री केल्यानंतर. चांगलाखा लखांग ही एक ओल्डेस्ट मॉनेस्ट्री आहे. तर अशा आता ह्या सगळ्या तुम्हाला गोष्टी बऱ्यापैकी सिमिलर दिसतील. तुम्हाला वाटेल की हे बऱ्यापैकी सिमिलर आहे. पण हेच त्या भूतानचं खरं तर वैभव आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या. त्याच्यानंतर आपण बघणार होतो हा बुद्ध स्टॅच्यू. हा बुद्ध स्टॅच्यू आता सध्या काही साधारण 5 ते 6 वर्षापूर्वी पूर्ण झाला. जवळ-जवळ 5 एक वर्ष काम चालू होतं. आणि थिम्पूच्या कोणत्याही अँगलने तुम्ही बघितलं तर हा बुद्ध तुम्हाला त्या माउंटेन टॉपवरती दिसतो. आणि त्याची आता त्या शहराची आता ओळख झाली. हा बुद्ध स्टॅच्यू आणि आता पूर्ण कंप्लीट झालंय. त्या बुद्धाच्या मूर्तीच्या खाली एक मॉनेस्ट्री तयार केलेली आहे आणि त्या मॉनेस्ट्रीमध्ये आपल्याला जाता येतं ऑब्व्हियसली. आणि आजूबाजूला खूप सुंदर मूर्त्या लावलेल्या आहेत आणि खूप खूप ह्यूज असा आकाराचा त्यांनी ग्राउंड तयार केलाय जिथे आता हल्ली खूप मोठे मोठे कार्यक्रम जे भूतानचे त्यांचे नॅशनल लेवलचे कार्यक्रम असतात ते तिथे होतात. याची पूर्ण हाईट आहे 54 मीटर आहे या स्टॅच्यूची. जसं आपण लडाखमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल शांती स्तूपा तसंच हा प्रकार आहे. आणि शांती स्तूपा पण एका ह्याच्यावर बांधलेला आहे किल्ल्यावर. हा त्यांचा नॅशनल अॅनिमल टकीन एक छोटंसं रिझर्व बनवलंय
जिथे आपल्याला हे अॅनिमल्स बघायला मिळतात. म्हणजे एका ऍक्च्युली खरं सांगायचं तर हे वाईल्ड मध्ये नाहीत, आधी बघतोय ते एका मोठ्या रिझर्व मध्ये चारी बाजूने फेन्सिंग केलेल्या रिझर्व मध्ये बघायला मिळतात. तर एक वेगळाच आकार असलेला त्याची बॉडी, त्याचं डोकं सगळंच वेगवेगळ्या आकाराचं आहे. ह्याच्या मागे कथा आहेत, वेगवेगळ्या कथा आहेत, पौराणिक कथा. तर असा हा त्यांचा नॅशनल अॅनिमल टर्की. त्यानंतर आपण एका हेरिटेज म्युझियम बघायला जातो. एक तिथल्या भूतानमधलं जे हेरिटेज आहे, जपून ठेवलेलं जे हेरिटेज प्रत्येक ठिकाणी असतं, तर हे आपल्याला बघायला मिळतं. आणि हे सगळं दाखवताना आपल्यासोबत कायम एक गाईड असतो. म्हणजे एखाद्या टूर कंपनीचा गाईड असतो हा वेगळी गोष्ट, पण इथे एक ऑफिशियल गाईड असतो की जो गाईड आपल्याला तिथला धर्म, संस्कृती, तिथलं इतिहास या सगळ्याबद्दल आपल्याला छान माहिती देऊ शकेल. हे आहे त्राशिजोजांग. आपल्याकडे आपण झॉंग जो म्हणतात त्या झॉंगचा अर्थ म्हणजे राजकारण आणि धर्म एकत्र नांदती अशी जागा. म्हणजे आपल्याकडे फक्त मॉनेस्ट्रीज असतात, त्या मॉनेस्ट्री तिथे फक्त धर्माशी रिलेटेड काम होतं. इथे मात्र एकाच वेळेला धार्मिक विधी सुद्धा होतात आणि त्याच प्रिमाइस मध्ये राजकारण किंवा ऑफिसेस सुद्धा चालतात. तर अशा प्रकारच्या यांना झॉंग म्हणतात. आणि याला आता इथे पूर्वी राजा राहायचा सुद्धा काही वर्षांपूर्वी. तर आता इथे मात्र मिनिस्ट्री हाऊस तयार केले आणि जे काही मिनिस्टर्स आहेत हे मिनिस्टर सगळे इथे बसतात सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये. आणि 5 वाजल्यानंतर आपल्या टुरिस्टला एंट्री मिळते. आणि त्या 5च्या नंतर जेव्हा टुरिस्टला एंट्री मिळते त्याच्या आधी काही वेळापूर्वी एक फ्लॅग डाऊन प्रोग्राम होतो. तो सुद्धा फार छान असतो. कारण तिथले त्यांची आर्मी आहे, भूतानची आर्मी, ही एक परेड करते आणि परेड करून तो फ्लॅग डाऊन करते आणि तो कार्यक्रम तो पण बघण्यासारखा प्रकार असतो. आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करतो विथ गाईड. आणि मग गाईड आपल्याला साधारण एक तासाभराची आतमध्ये टूर करवतो आणि ते आतून आपल्याला संपूर्ण काही ठराविक पार्टच बघता येतो, कारण आपल्याला सगळा भाग बघता येत नाही. कारण तिथे जे ऑफिसेस आहेत तो पार्ट मात्र आपल्याला बघता येत नाही. हे तुम्ही बघताय हे आतून इंटरनल आहे. सेम मिनिस्ट्री हाऊस, पण आपण थोडं संध्याकाळ झाली की खूप सुंदर लाइटिंग केली जाते आणि ते सुद्धा बघण्यासारखं असतं. त्यामुळे त्यावेळेला साधारण आपण जातो संध्याकाळी 5ला आणि बाहेर येईपर्यंत थोडासा अंधार पडलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे असं छान एक लॉंग शॉट सुद्धा ह्या मिनिस्ट्री हाऊसचा बघायला मिळतो. त्याच्यानंतर आपला जो पुढचा प्रवास असतो तो म्हणजे पुनाखा. पुनाखा ही जी हे जे ठिकाण आहे हे एकेकाची त्यांची राजधानी. तर त्या राजधानीच्या ठिकाणी आपण जातो काही साईट सीइंग करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात महत्वाचं साईट सीइंग जे आहे ते म्हणजे पुनाखाची मॉनेस्ट्री आणि बाकी ती व्हॅली सुद्धा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सेंट्रल भूतानमध्ये किंवा ईस्ट भूतानमध्ये जायचं असेल तर वाया पुनाखात जावं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याला तुम्हाला पुनाखामध्ये जायचं असेल तर तो जो रूट आहे तो रूट खरं तर खूपच कमी आहे, 80-85 किलोमीटर फक्त रूट आहे. पण वेळ मात्र जरा जास्त लागतो, कारण संपूर्ण रस्ता हा झिगझॅग आणि एक पास क्रॉस करून आपण जातो. त्यामुळे वेळ थोडासा जास्त लागतो आणि पूर्ण मात्र प्रवास खूपच सुंदर आणि सिनिक आणि पूर्ण हिरवागार निसर्गरम्य वातावरणातून प्रवास आहे. त्यामुळे आपण तो प्रवास खरं तर एन्जॉय करतो छान. आणि त्याच प्रवासामध्ये आपल्याला डोचुला पास लागतो, जो 10,200 फूट हाईट आहे त्याची. आणि ह्या रूट मधला सगळ्यात हायेस्ट पास म्हणता येईल याला, डोचुला पासला. जिथे आपण म्हणतो लडाख जिथे सुरू होतं त्याच्यापेक्षा खाली यांचे लडाख सुरू होतं 11,500 फुटावर आणि यांची भूतानमधले हायेस्ट किंवा ह्या रूट मध्ये हायेस्ट पास जो आहे तो 10,200 फूट.
पण म्हटलं ना की आपण लडाख आणि भूतानला कम्पेअर करण्यासारखं फक्त त्यांचा बुद्धिझम सोडलं तर काहीच नाही. कम्प्लिटली वेगळं आहे. लडाखची ब्युटी हे पूर्ण बॅरन ब्युटी आहे आणि ही पूर्ण हिरवगार सगळं निसर्ग आहे. तर इथे जे तुम्हाला दिसत 108 चॉर्टन आहेत हे 108 चे हे आहेत हुतात्मे. त्या हुतात्म्यांच्या स्मृतीसाठी म्हणून हे बनवलेले आहेत. आणि खूप सुंदर म्हणजे हे हुतात्मा स्मारक आहे खरं तर, पण एवढ्या सुंदररित्या त्यांनी आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं सुंदर ते बांधलंय की आपल्याला तो वेगळ्या अँगलनी ते बघायला छान वाटतं. त्याच्या मागचा इतिहास आहेच, पण ते एक साईट सीइंग पॉइंट म्हणून पण लोक खूप एन्जॉय करतात. आणि त्याच्या अगदी समोर थोडंसं क्लाइंब करून आपल्याला मागच्या बाजूला म्हणजे जिथून फोटो काढले त्याच्या मागून तिथे एक छोटीशी पुन्हा एक मॉनेस्ट्री बनवलेली आहे. त्या मॉनेस्ट्री मध्ये पण आपल्याला जाता येतं. हा एका वेगळ्या अँगलनी काढलेला फोटो त्याच 108 चॉर्टन्सचा. त्याच्यानंतर आपण पोहोचतो पुनाखा व्हॅलीमध्ये. पुनाखा व्हॅलीमध्ये गेल्यानंतर जो त्याचं सगळ्यात मेन जे अट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे पुनाखा झॉंग किंवा पुनाखा मॉनेस्ट्री आपण म्हणू. तर मोचू आणि पोचू अशा दोन नद्या आहेत. त्या नद्यांच्या बरोबर संगमावरती वसलेलं बनवलेलं हे ही झॉंग आहे. आणि आता तुम्हाला जे फोटोमध्ये दिसतोय कलर दिसतोय जक्रांदा या झाडाचा, ही साधारण एप्रिल आणि मे मध्ये फुलतात आणि त्या दिवसांमध्ये गेलं तर ही झाडं पूर्णपणे बहरलेली असतात. त्यामुळे त्या दिवसात जाण्याची ती एक वेगळी मजा आहे की तुम्हाला ही फुलं सगळीकडे नॉट ओनली या झाडाच्या आसपास पण आजूबाजूला पण तुम्हाला सगळीकडे अशी फुलं बहरलेली दिसतात. आणि ही जी झांग आहे याचा जो फोटो आहे कारण ही इथूनच पूर्वी 70 सालाच्या आधी जी त्यांची मुख्य राजधानी म्हणता येईल ती राजधानी इथूनच सगळं हँडल व्हायचं. त्यामुळे ह्याला एक वेगळं मान देण्यासाठी त्यांनी त्यांच्या नोटांवरती काही नोटांवरती ही एक आहे फोटो आहे. त्याच्यात तुम्हाला दिसेल की जक्रांदाची झाडं कशी सुंदर फुललेली दिसत आहेत. इथे तुम्हाला जो हा ब्रिज दिसतोय हे तुम्हाला प्रत्येक नदीवर हा ट्रॅडिशनल ब्रिज तुम्हाला बघायला मिळेल. जिथे जिथे तुम्हाला नदीवर म्हणजे म्हणण्यापेक्षा जिथे जिथे तुमची एंट्री ही मॉनेस्ट्री मध्ये होते किंवा झॉंग मध्ये होते तेव्हा आणि नदी असेल समोर तर तुम्हाला अशा प्रकारचा ब्रिज तुम्हाला बघायला मिळतो. खूप सुंदर आर्किटेक्चरल त्याला व्हॅल्यू आहे या ब्रिजला. पूर्णपणे लाकडाचे जो वापर करून त्याच्यावरती अक्षरशः हँग केलेला हा ब्रिज आहे. आणि खूप सुंदर दोन बाजूला दोन टॉवर्स आणि त्यातून निघणारे दोन मोठे मोठे लाकडाचे लॉग्स आणि त्याच्यावरती ठेवलेला तो ब्रिज आणि त्याच्यानंतर त्यात ब्रिजचा वापर केलाय. खूप सुंदर प्रकारे हा आर्किटेक्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच ब्रिज मधून काढलेला हा मॉनेस्ट्रीचा फोटो. आता या फोटोमध्ये तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल की हा मार्च मधला फोटो आहे त्यामुळे ह्या झाडांना जक्रांदाच्या झाडांना ते कलर्स आलेले नाहीत. तर तो तुम्हाला फरक समजू शकेल की किती फरक पडतो केवळ फक्त आपली सीझन बदलला की. हा आहे सस्पेन्शन ब्रिज. इथे बऱ्याच ठिकाणी जिथे आपण नद्या क्रॉस करतो तिथे असे ब्रिज नाहीयेत आणि मोठे लांब मोठी नदी आहे तिथे मग सस्पेन्शन ब्रिज बनवलेले आहेत आणि या सस्पेन्शन ब्रिज वरती चालण्याची एक मजाच वेगळी आहे कारण तो ब्रिज कंटिन्युअसली हलत असतो आणि लोकांना खूप मजा वाटते हे सगळं जेव्हा मध्ये मधोमध उभं राहून थोडस उड्या वगैरे मारणे वगैरे अगदी सगळ्या वयातली लोक हे हा प्रकार करतात आणि एका प्रकारचा आपण रोलर कोस्टर गेम मधला एखादा प्रकार म्हणून लोक एन्जॉय करतात. आणि नंतर हे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील लहान मोठ्या आकारामध्ये स्टीलचे वायर असलेले सस्पेन्शन ब्रिज आहे.
त्यानंतर आपण पारोला जातो. पारोमध्ये तुम्हाला पारो म्हणजे एक छोटं टाउन आहे. खरं तर एअरपोर्ट आहे ह्या टाउन मध्ये, तरी सुद्धा तुम्ही जर ते फसाड पाहिलं जर पारोच्या शहराचं, तर तुम्हाला लक्षात येईल की सगळी घरं आणि दुकानं आहेत ऍक्च्युली खरं तर ती सगळी एकसारखी दिसतात. त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटनी त्यांना एक रेग्युलेशन दिलेलं आहे की तुम्हाला जे काही करायचं आहे हे त्यांच्या पॅटर्न मध्येच करायचं. कुठल्याही प्रकारचे बदल आपण करायचे नाहीत आणि त्यामुळेच ते तसं ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे किती वर्ष आज जातोय मी, गाड्यांचे स्टँडर्ड बदलत गेलं, पण बाकी फसाड सेम आहे. काहीच फरक 2006 पासून आतापर्यंत काहीच बदल नाही. इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय पारो साऊंड म्हणतात त्याला, ताज म्हणतात. इथे पण तुम्हाला तो सेम ब्रिज दिसतोय तशाच प्रकारचा. हे आता दिसतंय हे पारो शहर एका सिंगल फ्रेम मध्ये छोटंसं टाउन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पारो झॉंग पण दिसते, त्याच्यावरती एकदम टॉपला दिसते ती पारोचं म्युझियम आहे आणि खाली छोटंसं टाउन आहे आणि जिथून फोटो काढला त्याच्या राईट साईडला एअर स्ट्रीप आहे, छोटंसं विमानतळ आहे तिथे, पण आणि ते एकमेव विमानतळ आहे. हेच ते पारोचं म्युझियम, 7 मजली म्युझियम आहे. आणि ते स्पायरल पद्धतीने वर चढावं लागतं आणि खूप सुंदर पद्धतीने बांधलंय. आता खरं तर नवीन पण एक बांधलंय. हे ऍक्च्युली ट्रेडिशनल म्युझियम होतं. मागे 5 वर्षापूर्वी एक जो भूकंप झाला होता त्याच्यामध्ये थोडं डॅमेज झालेलं, पण आता नव्याने पुन्हा बनवलंय. आता तुम्हाला जो दिसेल तो पारोचा विमानतळ जो दिसतोय तो तुम्हाला पारोचा विमानतळ, एकमेव विमानतळ जे म्हटलं तुम्हाला ते खूपच ग्रेट एक्सपिरियन्स आहे. हा एकदा तरी घ्यायलाच पाहिजे असा एक एक्सपिरियन्स आहे. कारण ज्या पद्धतीने लँडिंग आणि टेक ऑफ होतो तो म्हणजे ग्रेट एक्सपिरियन्स आहे सगळा. तर तो नक्कीच एकदा तरी घ्यायलाच हवा. आणि ते एअरपोर्ट जे आहे ते पण एवढं सुंदर बनवलंय की असं वाटतं की आपण एखाद्या महालामध्ये किंवा एखाद्या पॅलेसमध्ये आपण एंट्री करतोय. अशा पद्धतीने ट्रॅडिशनली बनवलेलं एअरपोर्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता ते दिसतं हा चेलेला पास. हा दिसतो चेलेला पास. हा याच्यानंतरचा जो मोठा पास आहे. तर 12,000 फूट याची उंची आहे. आणि आपण जर हा व्हॅलीला जायचं असेल किंवा इथून पुन्हा बॅक टू आपण पुंचलीला जायचं असेल तर इथून एक रूट आहे. तर हा व्हॅलीसाठी हा एक खूप सुंदर रूट आणि अख्ख्या त्याच्यामध्ये एवढी छोटी गावं आहेत. तर ती आपल्याला ह्या रूट मधून बघायला मिळतात. आणि इथून आपल्याला खूप छान हिमालयन रेंजेसचं दर्शन होतं. साधारण 12,500 फूट हाईट असलेलं हे ठिकाण आहे चेलेला पास. इथूनच आपल्याला जोमुरारी म्हणून जो पीक आहे तो पीक आपल्याला बघता येतो. 7,300 मीटर असलेला हा जो पीक आहे ह्या पास मधून आपल्याला आपण बघू शकतो. त्याच्यानंतर इथे एक किचू मॉनेस्ट्री म्हणून छोटीशी मॉनेस्ट्री आहे. खूप जुनी मॉनेस्ट्री आहे ही. तर ही मॉनेस्ट्री आपण बघता येते आपल्याला. मात्र ही मॉनेस्ट्री अगदी ग्राउंडवर आहे, कुठल्याही हिलॉकवर नाहीये. जनरली मॉनेस्ट्रीज असतात तर या सगळ्या ऑलवेज कुठल्या तरी डोंगराच्या उंच डोंगरावर असतात, पण ही मात्र
ग्राउंडवर आहे. आता हे जे समोर दिसतंय तुम्हाला ती आहे टायगर नेस्ट मॉनेस्ट्री. म्हणजे ही भूतानची ओळख ह्याला म्हणता येईल. ही मॉनेस्ट्री म्हणजे भूतानची ओळख. म्हणजे एक आयकॉनिक प्लेस म्हणता येईल अशी ही जागा. खूप सुंदर लोकेशनवर असलेली ही जागा. इथे मात्र ट्रेक करायला लागतो. साधारण एक 5 ते 6 तासाचा ट्रेक करावा लागतो. आणि त्या ट्रेकमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टी अवेलेबल नाहीयेत. फक्त पहिल्या एका 2 तासाच्या पॅच मध्ये आपल्याला घोड्याचा वापर करता येऊ शकतो. बाकी तुम्हाला चालतच करावं लागतं हे सगळं. पण इथे कोणीही जाऊ शकतं. म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सुप्रसिद्ध डॉक्टर प्रेमानंद रामानी, खूप फेमस न्यूरोस्पाइन सर्जन आहे. त्यांनी वयाची 75वी साजरी केली होती हा ट्रेक करून. तर आणि आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांची संख्या 60च्या वर बऱ्याच लोकांची असते. आणि त्यामुळे दरवर्षी आम्ही लोकांना घेऊन जातो, अगदी हातात धरून घेऊन जातो आणि येतात लोक. आणि खूप सुंदर अनुभव आहे टायगर नेस्ट मॉनेस्ट्रीचा. म्हणजे एवढ्या वर्षांपूर्वी या डोंगराच्या कपारीमध्ये ही बांधली कशी असेल, आजही तिथपर्यंत पोहोचणं फार सोपं नाहीये. पण ती कशी बांधली असेल हा खरंच चमत्कार वाटतो. म्हणजे आर्किटेक्चरल चमत्कार वाटतो. पण केलेलं आहे आणि ते आपल्याला बघता येतं. आपल्याला या फोटोमध्ये तुम्हाला कळेल तुम्हाला की हे डॉक्टर जोशी, प्रकाश जोशी आणि त्यांच्या मिसेस तुम्हाला दिसत आहेत. आणि त्यांनी सुद्धा सक्सेसफुली केलं. खूप लोकांनी केलंय, पण त्यांचा फोटो मी जस्ट एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ठेवलाय. तर तुम्हाला ह्या फोटोत दिसतंय मागे तो त्या ड्रुगेल म्हणून एक ऍक्च्युली तो एक कॅसल होता एकेकाळी. आता सध्या रुईन्स मध्येच आहे सगळं. पण पारोच्या अगदी डेड एंडला, त्याच्यानंतर कोणतंही गाव नाहीये, तिथे असलेलं एक छोटंसं गाव आणि त्याच्या या माउंटेनच्या खाली असलेला ड्रुगेल खूप सुंदर लोकेशन म्हणून फार सुंदर. प्रचंड धार्मिक आहेत भूतानी लोक. त्यांच्याकडे आजही त्यांच्या मॉनेस्ट्रीज मध्ये धर्माचं शिक्षण दिलं जातं. त्या फोटोमध्ये तुम्हाला एक गाईड दिसतोय आणि गाईडने पर्टिक्युलर एक त्यांचा ड्रेस घातलेला आहे भूतानी. आणि एक शॉल आहे त्याच्या अंगावरती. ती व्हाईट कलरची शॉल आहे. आणि जेव्हा हे भूतानी गाईड तुम्हाला गायडिंग करत असतात त्यावेळेला प्रत्येक वेळेला ते त्यांच्या ट्रॅडिशनल अटायर मध्येच असतात. आणि त्यामुळे आणि त्यांचं की आम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय. आणि आमचा जो काही देश आहे, देशाचे जे काही कपडे आहेत त्याचा आम्ही एक प्रकारे आम्ही एक डेमॉन्स्ट्रेशन करतोय. आणि की आम्ही तुमच्यासारखं फॅशन आम्ही करू शकत नाही. फॅशन ते करू शकतात, पण जेव्हा त्यांना काम करायचं असतं त्यावेळी मात्र त्यांनी ट्रॅडिशनल ड्रेसच घालायचा असतो आणि ते आनंदाने करतात. सेंट्रल भूतानमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी याच्या बघण्यासारख्या आहेत. फक्त हे सगळं करायचं असेल तर मात्र सगळं पूर्ण भूतान करायचं असेल तर साधारण 15 दिवस तरी हवे. आता आपण आत्ताच्या गोष्टी पाहिल्या आधी त्या सगळ्या साधारण 5 ते 6 दिवसांमध्ये करता येतात. त्याच्यापेक्षा जास्त करायचं असेल, सेंट्रल भूतान करायचं असेल, ईस्टर्न भूतान करायचं असेल तर तुम्हाला इतर आणखी काही दिवस ऍड करावे लागतात. ही आहे बुमथांग व्हॅली. जसं आपण याच्या पुढे जाऊ तेव्हा आणखीन रिमोट होत जातं सगळं. आणि गावांची संख्या छोटी छोटी होत जाते, माणसांची संख्या कमी कमी होत जाते. पण निसर्ग तेवढाच आणखीन खुलत जातो. मी तर म्हणेन की आणखीन छान छान होत जातो. आणि खूप सुंदर हा प्रकार आहे. त्यांच्याकडे वेळ आहे. त्यांनी सेंट्रल भूतान आणि ईस्टर्न भूतान करायला हरकत नाही. आमच्यावर बऱ्याच लोकांनी केलंय. आहे ओकेन चोलिंग पॅलेस आणि म्युझियम. ही एक
जाकर झॉंग, अशा बऱ्याच छोट्या छोट्या झॉंग आहेत. नंतर नंतर तुम्हाला कदाचित ते झॉंग बघायला कंटाळा येईल, पण त्या झॉंग ज्या बॅकग्राऊंड वरती बसलेले आहेत, तो एकंदर त्याचा जो सिनिक व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू खूप छान असते. आणि त्यामुळे आणखी तो एकंदर खरं सांगायचं त्या पूर्ण लँडस्केपला त्याचा इम्पॉर्टन्स मिळतो या वेगवेगळ्या झॉंग्समुळे. कुर्जे लखांग ही सुद्धा आणखीन एक तशीच एक मॉनेस्ट्री. इथे स्विस चीज फॅक्टरी आहे. ऍक्च्युली स्विस चीज फॅक्टरी म्हणतात, पण चीज इथलंच आहे. इथल्या चीजला वेगळ्या पद्धतीने बनवून आपल्याला पर्यटकांसाठी विकायला ठेवलेले असतात. ही आहे फोबजिका व्हॅली. तुम्हाला लक्षात येईल की जसं आपण ईस्टर्न साईडला चाललोय तसं आणखीन लँडस्केप आणखीन सुंदर होत चालले. आणि या फोबजिका आणखी एका गोष्टीसाठी फेमस आहे, ते म्हणजे ब्लॅकनेक क्रेन्स. तुम्हाला शेकडोंच्या संख्येने ब्लॅकनेक क्रेन तुम्हाला इथे बघायला मिळतात, जे ऍक्च्युली ग्लोबली इंडेंजर्ड बर्ड आहे, मायग्रेटेड पक्षी आहे. पण इथे आपल्याला खूप मोठ्या संख्येने साधारण नोव्हेंबर पासून ते मार्च पर्यंत किंवा एप्रिल पर्यंत कधी कधी आपल्याला हे या भागामध्ये बघायला मिळतात. याच भागामध्ये गांगते कोंपा नावाची एक जागा आहे. जसं तुम्ही असे पुढे जाल तसं तुम्हाला टुरिस्ट खूप कमी दिसायला लागतील. फार कमी लोक दिसतात इथे पुढे. नंतर आहे ईस्ट भूतान पार्ट. मोंगर झोंग. इथे तुम्ही जिथे ज्या प्रत्येक गावात जा त्या गावामध्ये तुम्हाला लहान किंवा मोठी एक झोंग बघायला मिळेल. आणि ऑलमोस्ट सिमिलर असतात सगळ्या गोष्टी, पण मी म्हटलं त्याप्रमाणे की त्याला एक खूप छान व्हॅल्यू असते. त्या लँडस्केपला सुंदर करतात अजून. तिथे बऱ्याच फेस्टिवल्स होतात आणि ते फेस्टिवल्स आपण जर त्या वेळेला तिथे असलो तर आपल्याला ते सगळं बघायला मिळतं. आम्ही बऱ्याचदा म्हणजे ईशा टूर्सच्या माध्यमातून आम्ही पारो फेस्टिवल असेल किंवा ब्लॅकनेक क्रेन फेस्टिवल असेल, अशा काही टूर्स आम्ही सेपरेट त्याच्यासाठी करतो, जेणेकरून लोकांना तिथलं फेस्टिवल बघायला मिळेल. आता हे जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यामध्ये तुम्हाला अख्ख्या मॉनेस्ट्रीची जी वॉल आहे त्या वॉलच्या साईजचा साधारण एक 300 फुटाच्या आसपास त्याची ती वॉलची साईज आहे. त्या साईज मध्ये एवढं मोठं हे बनवलेलं आहे. त्याचा एक थंका म्हणतात, त्याला थंका बनवला आणि तिथे लोक त्या एकाच दिवसासाठी फक्त त्याचा डिस्प्ले होतो त्या फेस्टिवलच्या पिरियडमध्ये फक्त. आणि त्याच फेस्टिवल्स मध्ये मग आपल्याला वेगवेगळे त्यांचे कल्चरल शो बघायला मिळतात. आणि ते कल्चरल शो आता प्रत्येक वेळेला तुम्हाला फेस्टिवल्स मधून मिळणं शक्य नाहीये, म्हणून आम्ही हे कल्चरल शो आपण ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलमध्ये आपण अरेंज करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक कल्चरल शो चालू आहे फेस्टिवलचा, आणि त्याच्यामध्येच म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला हे शक्य नसतं, म्हणून हा जो कार्यक्रम आहे हा आम्ही प्रत्येक हॉटेल्समध्ये आम्ही आपल्या पर्यटकांसाठी अरेंज करतो, जेणेकरून लोकांना ते बघता येईल सहज. त्राशिगँग झॉंग, आता तुम्ही जे बघताय ते त्राशिगँग झॉंग.
इथे सगळीकडेच टेरेस फील्ड्स आहेत, राईस फील्ड सगळ्या. आणि त्याच्यातलं हे जे गाव आहे हे एक आयकॉनिक गाव आहे, राधी विलेज म्हणलं त्याला, कारण खूप सुंदर लोकेशनवरती वसलेलं आहे आणि तिथे तुम्हाला ही राईस टेरेस पण तुम्हाला बघायला मिळतात आणि एकंदरच खूप सुंदर लोकेशन आहे. तर इथे आपण आपल्या इनरूट जेव्हा आपण ईस्टर्न भूतानमधून आपण एक्झिट करण्यासाठी आपण भारतात येतो तेव्हा ह्या रूटमध्ये असलेलं हे जे राधी गाव, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की मानस नॅशनल पार्क मानस नॅशनल पार्क हे भारतामध्ये आहे, पण वेस्ट बेंगॉलमध्ये. पण त्याचा एक भाग म्हणजे जवळजवळ 40% भाग हा भूतानमध्ये आहे आणि त्या भागाला रॉयल मानस नॅशनल पार्क म्हणतात. तर ज्यांच्याकडे वेळ असेल, एक्स्ट्रा वेळ असेल ना, त्यांनी 2 किंवा 3 दिवसांची एक वेगळी ट्रिप आपल्याला मॅनेज करता येते रॉयल नॅशनल पार्क मध्ये. पण जनरली ह्या भागामध्ये जातात लोक इस्टर्न भूतान आणि सेंट्रल भूतानमध्ये. हे जनरली बर्ड वॉचिंग साठी जातात. बर्ड वॉचिंग साठी खूपच मोठा इथे खजाना आहे आणि कित्येक लोक आपल्याकडून भारतातून फक्त बर्ड वॉचिंग साठी भूतानमध्ये जातात. हा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे त्यांच्या हा नॅशनल गेम जो आहे आर्चरीचा, ह्याचा खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे. याच्यामध्ये जेव्हा यांचा जो तुम्ही बघत असाल या फोटोमध्ये, एका फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, एक मिनिट, या फोटोमध्ये तुम्हाला मागे एक व्हाईट कलरचा छोटासा एक एम दिसतोय, अगदी एवढा छोटा आहे आणि समोर साधारण 150 मीटर वरती दुसरी टीम असते, 2 टीम असतात आणि त्या टीम मध्ये त्यांचा गेम होतो. आणि जेव्हा गेम होतो इकडची आता इथे तुम्हाला दिसतं की माणसं जे काय करतात ते डान्स आहे एक प्रकारचा. म्हणजे तुम्ही जर एम धरला, समोरच्या टीमने एम धरला आणि एम धरून इथे मारला तर कुठे लागलाय हे कसं कळणार तुम्हाला? तर यांच्या डान्स वरून समजतं की तुमचा बाण कुठे लागलेला आहे, कुठल्या एमच्या कुठल्या भागात लागलेला आहे. जर सेंटरला लागलेला असेल म्हणजे सगळ्यात बेस्ट शॉट असेल तर हे जे डान्स करतात तो एक दुःखी डान्स असतो. त्या दुःखी डान्समुळे त्यांना समजतं की आपला एम ह्या पर्टिक्युलर पॉईंटमध्ये लागलेला आहे आणि ते लोक मग आनंदी डान्स करतात. आणि समजा त्यांचा बाण जर कुठेतरी बाहेर कुठेतरी गेलेला असेल तर खिल्ली उडवण्याच्या हिशोबाने एक डान्स करतात आणि तो डान्स हा यांच्यासाठी हा आनंदी असतो आणि मग समोरची टीम तो दुःखी डान्स करतात. तर अशा प्रकारे खूप म्हणजे हा गेम पेक्षा हा जो प्रकार आहे जे रिएक्शन त्यांचे असतात ते बघण्याची जी मजा आहे ती खूप वेगळी आहे. आणि ती आपल्याला आपल्या प्रवासामध्ये कधी ना कधी आपल्या टूरमध्ये ते करता येतं. दर संडेला त्यांच्या आपण जसे क्रिकेट खेळतो तसे हे लोक ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये मात्र हा त्यांचा नॅशनल गेम खेळतात. आता समोर तुम्हाला जे दिसतंय हा सगळ्यात युनिक म्हणजे जगामध्ये एकमेव देश आहे ज्या देशाने एक जे काय दिसतंय तुम्हाला सगळे एरियाज आहेत, प्रोव्हिन्स आहेत, त्या प्रोव्हिन्स मधून एक छोट्या छोट्या लाईन तुम्हाला दिसत आहेत, त्या जोडल्या आहेत त्या काहीतरी कशाने ह्या प्रोव्हिन्सनी त्या प्रोव्हिन्सला. तर हे जे दिसतंय हे अॅनिमल कॉरिडॉर आहे. म्हणजे वन्य प्राणी जे आहेत, जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत, त्या वाईल्ड अॅनिमल्सना एका प्रोव्हिन्स मधून दुसऱ्या प्रोव्हिन्स मध्ये जाण्यासाठी त्यांनी बनवलेले नॅचरल कॉरिडॉर आहे. आणि त्याच्यामध्ये जी काही लोक राहायची त्यांना शिफ्ट केलं काही ठिकाणी आणि काही ठिकाणी थोडासा वळसा घालून त्यांनी केलं. पण एका देशामधला एका टोकावरचा जो प्राणी आहे तो दुसऱ्या टोकावरती जाऊ शकतो ह्या अॅनिमल कॉरिडॉर आणि असं तयार करणारा हा जगामधला पुन्हा एकमेव देश. तर असे खूप युनिक गोष्टी ह्या देशाने आतापर्यंत आणल्या. आता सर्वसामान्यांना आवडता जो विषय असतो पर्यटकांना तो म्हणजे शॉपिंग काय. तर शॉपिंग म्हणजे तिथल्या लोकल आर्टिफॅक्ट्स किंवा लोकल हँडीक्राफ्ट असतात. बऱ्यापैकी महाग आहेत त्या गोष्टी इथल्या, पण तरी सुद्धा आपण एक आठवण म्हणून ठेवण्यासाठी मात्र आपण या सगळ्या गोष्टी नक्कीच विकत घेऊ शकतो. त्यांची जी करन्सी आहे
ती करन्सी आणि आपली करन्सी सेम आहे. जशी भारताची करन्सी तशीच एवढी मिंगल झालेली ही करन्सी की आपण जर 100 रुपयाची इंडियन नोट दिली तर तुम्हाला आणि तुम्ही 20 रुपयाची वस्तू खरेदी केली तर 80 रुपयांमध्ये 40 रुपये इंडियन असतात, 40 रुपये भूतानी असतात. एवढं त्यांचे ते त्यांच्या भूतानी लोकांमध्ये सुद्धा जेव्हा देवाणघेवाण होते त्याच्यामध्ये सुद्धा इंडियन नोटा सर्रास असतात. तर एवढं आपली आणि त्यांची करन्सी मिंगल झालेली आहे. आपल्याला इथे हॉटेल्स बघायला मिळतात. जे हॉटेल्स असतात ती साधारण 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार, 5 स्टार डिलक्स बरेच ऑप्शन्स आता अवेलेबल आहेत तिथे. पण त्याच्याच बरोबर लो बजेट टुरिझम सुद्धा आहे. पण आता लो बजेट टुरिझमला आळा घालण्यासाठीच आता यांच्या गव्हर्नमेंटने ते 1250 रुपये पर डे पर हेडचा जो काही नियम आणलाय तो त्याच्यासाठी चांगला आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला क्वालिटी टुरिझम हवंय. आम्हाला फक्त टुरिझम होणार म्हणून दोंडेच्या दोंडे येऊन आमच्या संस्कृती भ्रष्ट करायचा प्रयत्न करणार असेल तर आम्हाला ते नको आहे. आणि त्यासाठीच टुरिझमवरती कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करणारा हा पुन्हा एकमेव देश आहे. बाकीच्या देशांमध्ये तुम्हाला टुरिझम वाढवण्यासाठी बरेच प्रयोग केले जातात. इथे मात्र टुरिझम कमी करण्यासाठी नवीन नवीन आयडियाज केल्या जातात. ती ही आयडिया आहे की 1250 रुपये पर डे पर हेड केलं की लोक सर्वसामान्य टुरिस्ट आहेत ते तिथे जाणार नाहीत. का 7-1 हजार रुपये त्यांची ऍडिशनल कॉस्ट होते आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना ते परवडणार नाही. पण त्यांचा असा समज आहे की पैसे जास्त खर्च करून येणारे लोक आहेत ती कल्चर्ड असतात आणि त्यामुळे त्याच लोकांनी यावं असं त्यांचा समज आहे. तो खऱ्या अर्थाने खरं सांगायचं तर खोटं आहे. कारण खूप पैसे असतात, ते कल्चर्ड असतात किंवा त्यांना टुरिझम बद्दल खूप जास्त कळतं किंवा ते जास्त सिरियस असतात टुरिझम बद्दल असं नाही आहे. कारण आम्ही खूप लोकांना पाहिलंय, टुरिस्ट म्हणून पाहिलंय. तर पण शेवटी तो त्यांच्या देशाचा त्यांनी बनवलेला नियम आहे. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये काहीच इंटरफिअर आपण नाही करू शकत. आपण कुठल्या प्रकारच्या व्हेकल्स वापरतो. व्हेकल्स मात्र खूप हायर स्टँडर्डच्या असतात. छोट्या गाड्यांमध्ये तिथे आपल्या इंडियन गाड्या सुद्धा चालतात, अजूनही चालतायत. पण तिथल्या ज्या गाड्या या सगळ्या हाईस किंवा H1 सारख्या हायफाय जॅपनीज आणि बहुतेक जॅपनीज गाड्या जास्त चालतात तिथे. काही जर्मन ब्रँड सुद्धा आहेत. तर पण टोयोटाचेच खूप जास्त गाड्या तिथे वापरल्या जातात आणि खूप चांगल्या स्टँडर्ड गाड्या असतात. खूप छान प्रत्येक इथे आणखीन एक गोष्ट मगाशी गाईडचं सांगताना मी विसरलो की तुम्ही 2 लोक जरी असाल किंवा 1 जण जरी असाल टुरिस्ट म्हणून तर तुम्हाला गाईड घेणं हे कंपल्शन आहे. कारण गाईड शिवाय तुम्ही टूर नाही करू शकत. त्यामुळे इथे गाईड हा एक ह्या टुरिझम इंडस्ट्रीचा अविभाज्य घटक आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना एक प्रकारचं रोजगार तयार झालेला आहे. तर ती एक खूप छान गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्यासोबत ऑलवेज एक गाईड असतो टूरवर. जेवण काय मिळतं हा खूप महत्वाचा प्रश्न असतो ऑलवेज. तर भूतानी जेवण हे वन्स इन अ वाईल जेवायला मजा वाटते. आपण आपल्या टूर मध्ये साधारण 2 किंवा 3 जेवण ही भूतानी टिपिकल भूतानी काही डिश असतात. एखाद दुसरं जेवण पूर्ण भूतानी स्टाईलचं असतं आणि लोकांना आवडतं. म्हणजे आम्हाला तरी आमचा तरी चांगला अनुभव आहे की लोक जबरदस्ती तो इंडियन जेवणच पाहिजे हा जो कन्सेप्ट असतो त्याच्यापेक्षा लोकांना आवडतं की काहीतरी वेगळं ट्राय करूया आपण. वेगळ्या प्रकारचं काहीतरी फूड इकडे हे सुद्धा लिकर खूप मोठ्या प्रमाणावर बनते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स असतात. इथे एक स्नेक वाईन नावाचा प्रकार सुद्धा आहे. त्यामध्ये ऍक्च्युली साप असतो आणि त्याच्यामध्ये ती वाईन ठेवलेली असते. पुन्हा अजून एक वनस्पती असते ती खूप ऍक्च्युली प्रेशियस मानलं जातं. ती वाईन सुद्धा खूप महागड्या त्या वाईन्स आहेत. आता लास्ट एक त्यांनी प्रत्येक राजाच्या कोरोनेशनला एक विस्की त्यांनी बनवलेली आहे. आता लास्ट एक राजाच्या कोरोनेशनला जी विस्की बनवली ती K5. जनरली लोक ती विकत घेतात कारण ती कोरोनेशन ब्रँड नसल्यामुळे ती विकत घेतात. त्या व्यतिरिक्त तिथे बऱ्याच प्रकारच्या इतर वाईनच्या वगैरे प्रकार पण खूप आहेत. पण शेवटी आपल्याला भारतात आणायला रिस्ट्रिक्शन्स आहेत काही. त्यामुळे तिथे घेण्यासाठी म्हणून ठीक आहे.
पण जेवण फार छान असतं. लोकांना, आमच्या सोबत सगळ्या लोकांना आवडलंय सगळ्यांना. हे सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा भारताकडे आयदर आपण पुन्हा पारोवरून फ्लाईट घेऊन पुन्हा इंडियात येऊ शकतो, किंवा पुन्हा बॅक टू फुंचोलिंग, आणि फुंचोलिंग वरून आपण लाटागुरी म्हणजे बागडोगरापासून हार्डली 1.5 तासाच्या अंतरावर असलेलं एक नॅशनल पार्क आहे. तिथे आपण येतो. एक रात्र आपण तिथे राहतो. कारण त्याच्या मागचं मुख्य कारण तेच आहे की फुंचोलिंग हे शहर आहे, आणि बागडोगरा किंवा सिलिगुडी, जलपाईगुडी ही पण शहरच आहे. त्यामुळे त्या शहरांमध्ये राहण्यापेक्षा खूप छान अँबियन्स असलेल्या एखाद्या नॅशनल पार्क मध्ये राहता यावं म्हणून आम्ही या गोरुमारा नॅशनल पार्क मध्ये येतो. त्याला लाटागुरी सुद्धा म्हणतात. आणि तिथे आपल्याला एखादी सफारी पण करता येते, आणि ती करून आपण दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडून आपण आपल्या घराच्या दिशेने आपण प्रवास करू शकतो. तर तिथून बागडोगरा हार्डली 70 किलोमीटर बागडोगरा एअरपोर्ट, आणि ते करून आपली ही टूर संपते. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही बराच वेळ दिला त्यासाठी. आणि एकच मिनिट फक्त. माझ्या डोक्यावर ही जी कॅप दिसते ही त्यांची नॅशनल फ्लॅग असलेली कॅप, आणि क्रॉस नॅशनल हॅपीनेस, त्याचा ते खूप मोठा पुरावा करतात. आणि मगाशी तुम्हाला एक जो थंका दाखवला होता, तो हा पण एक थंकाच आहे मागे लावलेला. हा सुद्धा भूतानवरून आणलेला थंका आहे. आणि खूप हे जवळजवळ हा थंका मी जेव्हा विकत घेतला तेव्हापासून त्याच्यावरती क्रीज दिसत आहेत तुम्हाला. खूप जुना येतो, कारण हा घेतानाच मी एक अँटिक म्हणून घेतला होता. जेव्हा विकत देणाऱ्याने मला सांगितलंय की याचं वय आत्ताच ऑलरेडी 50 वर्ष झालेलं आहे. तर आता ते मला मी विश्वास ठेवून घेतलाय, पण त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. पण माझ्या ऑफिसमध्ये असतो हा ऑलवेज. आज मी खास आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून ऑफिसमधून इथे आणला. तर असा हा भूतान देश, जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा, जेव्हा कधी आपलं सगळं कोरोनाचं संकट संपेल, तेव्हा आम्ही नक्कीच परत सुरू करणार भूतानला जायला. आणि तेव्हा नक्की या, आणि खूप खूप एन्जॉय कराल. आणि एक वेगळं डेस्टिनेशन म्हणून, वेगळं ठिकाण म्हणून तुम्हाला नक्की ते आवडेल, याची ग्वाही देतो मी. आणि बस पुन्हा भेटू पुढच्या सेशनमध्ये. एखाद्या सेशनमध्ये आपण पुन्हा भेटू. बरेच आता सिरीज मध्ये काही सेशन्स करायचे. याच्यामध्ये आता एक नवीन एक सिरीज मी करतोय, भटक्यांची मांदियाळी. हा जो मागचा जो एक केला होता सेशन, त्याच्यामध्ये 83 देश आणि 76 देश पाहिलेले विवेक पालकर आणि जयप्रकाश प्रधान आपल्यासोबत गप्पा मारल्या होत्या. त्यांचा अजून एक सेशन करणार आहे, कारण तो लोकाग्रास, कारण खूप लोकांनी सांगितलंय की त्यांचे अनुभव आम्हाला अजून ऐकायला आवडतील. आणि त्याच सिरीज मध्ये मी अशा अनेक लोकांशी बोलणार आहे की ज्यांच्यासाठी पर्यटन हा एक श्वास आहे, किंवा पर्यटन हा त्यांच्यासाठी खूप महत्वाचा जीवनाचा अंग किंवा भाग आहे. अशा लोकांशी गप्पा मारणार आहे, जेणेकरून जेव्हा आपल्याला हे कोरोना संपल्यानंतर जेव्हा आपल्याला बाहेर पडायचं आहे पर्यटनासाठी, तेव्हा एक पॉझिटिव्ह एक वेव्ह तयार होईल. आणि त्या वेव्हमुळे आपण सगळे पुन्हा एकदा आपल्या रुटीन कामाला लागू. आणि त्याचबरोबर रुटीन कामातून कंटाळा आला की मग आपण थोडंसं पर्यटन सुद्धा करू, आणि त्या पर्यटनातून आपण सगळे आनंद घेऊ. तर धन्यवाद पुन्हा एकदा, आणि असेच भेटत राहू पुन्हा पुढच्या येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता. धन्यवाद. थँक्यू.